आणि यानंतर पुढची बातमी, पोलीस चौकशीमध्ये सिया आणि चेतननं जबाबदारीची ढकलाढकली केलेली आहे। दोघांकडून देखील गुन्ह्याची कबुली देण्यात आलेली आहे। मात्र धक्का कोणी दिला यावरून जबाबदारी ही एकमेकांवरती ढकलली जाते। सिया म्हणते अखेरचा धक्का हा चेतननं दिला, तर चेतन म्हणतोय अंतिम धक्का सियानं दिलेला आहे। सिया आणि चेतनकडून एकमेकांवरती जबाबदारी ढकलण्यासाठी आरोप प्रत्यारोप हे सध्या सुरू असल्याचं कळतंय। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सूरज ओझा सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, चेतन आणि सियाची कसून अशी चौकशी केली जाते आणि यामध्येच ही जबाबदारी एकमेकांवरती ढकलण्यासाठी त्यांचे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। सूरज, नक्की सुरुवातीच्या दिवशी दोघांनी एक्सेप्ट केला होता की केतनला खाली ढकलण्यात आलंय। मात्र दोघांमधला कुठलाही आरोपी हे सांगत नाहीये की कोणी ढकललाय। मात्र एकमेकांवर ते आरोप ढकलतात। त्यांना माहित आहे की कॉन्स्पिरसी करणे हा एवढा मोठा क्राइम नाहीये, पण शेवटच्या वेळी जर कोणाला मारायचं आहे, त्याला जर कोणी एका टोकावरनं धक्का देऊन खाली ढकलतोय, तर जर ज्याच्यावर हा आरोप असेल त्याला मोठी शिक्षा मिळेल, हा तर त्यांच्या लक्षात आलेला आहे। मात्र त्यामुळे आता दोघे एकमेकांवर हे ढकलतायत की मी ढकललेला नाहीये। मात्र पोलीस चौकशी जेव्हा करते, दोघांना क्वेश्चनिंग करते, दोघे ही गोष्टी एक्सेप्ट करताय की त्या लोकांनी प्लॅनिंग केली होती। 31 मेला ते येणार होते, त्यानंतर 14 तारखेचा, नंतर 18 तारखेचा मॉर्निंग 8:15च्या सुमारास ते तिकडनं निघाले। सगळे सिक्वेन्स ऑफ इव्हेंट सांगतायत। मात्र ज्यावेळी पोलीस विचारते की जेव्हा तुम्ही त्या पॉईंटवर पोहोचले लोगड फोर्टच्या, त्यावेळी नेमका काय घडला, त्यावेळी देखील ते सांगतायत की मी आणि केतन जेव्हा तिकीट काउंटरचे इथे उभे होतो, त्यावेळी चेतन हुडी घालून तो आला आणि आमच्यामध्ये इशाऱ्यामध्ये बोलणं झाला। चेतन वरती गेला आणि त्यानंतर आम्ही वरती गेलो। मात्र जेव्हा हा शेवटचा प्रश्न विचारतायत पोलीस की ज्यावेळी तुम्ही त्या शेवटच्या टोकावर उभे होते, केतनला धक्का कोणी दिला, त्या प्रश्नावर ते एकमेकांवर आरोप करतायत की शेवटचा जो धक्का आहे ज्यामुळे केतनची डेथ झाली, तो धक्का चेतनने दिला। चेतन म्हणतो की तो धक्का सियाने दिला। मात्र यावरच पोलिसांचा जो तपास आहे तो अडकलेला आहे आणि यावर सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्स काय मिळतोय याच्या आधारावर तपास पुढे घेऊन जात आहेत पोलीस। जी नक्की, त्यामुळे आता तपासामध्ये अजून काय माहिती हाती लागते पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद या माहितीसाठी।